नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एल-एल-बी सेकंड सेमिस्टरचे भारतीय न्याय संहिता 2023 म्हणजेच बी-एन-एस यावरती आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट्स होते, की कोणकोणते इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत बी-एन-एससाठी. त्यासाठी एक व्हिडिओ बनवा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. जर तुम्हाला ह्याचं स्क्रीनशॉट काढायचे असेल, तर ते स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. जसंही पुढे टाईम जाईल तसं मी तुम्हाला टाईम देणारच आहे. सो याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. ठीक आहे. सिलेबस वाईज तुम्हाला इम्पोर्टंट टॉपिक सांगणार आहे मी. तेच टॉपिक तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी इम्पोर्टंट असणार आहेत. ओके. सो त्या रिलेटेड आता आपण चालू करूया. जसं की यामध्ये लॉ ऑफ क्राईम्स आणि यामध्ये लिहिलेलं आहे भारतीय न्याय संहिता 2023. हा जो सिलेबस आहे ऑलरेडी सिलेबस आपण Telegramला टाकलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल, तर तुम्ही चेक करू शकता. Telegramला पी-डी-एफ अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर लॉ ऑफ क्राईम्स यामधले काही क्वेश्चन आपल्याला त्यामध्ये येणार आहेत का? तर लॉ ऑफ क्राईम्स यामधले कोणतेही क्वेश्चन येणार नाहीत. पण त्याचे फक्त सेक्शन चेंज झालेले आहेत. म्हणजे नॉर्मली जर आपण बघितलं, तर भारतीय न्याय संहितामध्ये जे काही सेक्शन आहेत, ते चेंज झालेले आहे. बाकी नॉर्मल जे काही सब्जेक्ट किंवा टॉपिक्स आहेत, सेम आहेत. सो याचे इम्पोर्टंट कशा पद्धतीने आहेत, ते तुम्हाला आता मी सांगत आहे. बी-एन-एसचं जर बघितलं, मॉड्यूल 1 मध्ये जर आपण बघितलं, हे टॉपिक इम्पोर्टंट आहे. जे मी हायलाइट केलेलं आहे, ते टॉपिक इम्पोर्टंट आहे. ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. सायलेंट फ्युचर्स ऑफ भारतीय न्याय संहिता 2023 हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह एनालिसिस जे काही कंपॅरेटिव्ह एनालिसिस आहे भारतीय न्याय संहिता 2023 आणि इंडियन पेनल कोड आय-पी-सी 1860. ओके. याचे जे काही नॉर्मल पी-डी-एफ आहे ती ऑलरेडी आपण पाठवलेली आहे. ती तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला भेटेल. हे जे मी तुम्हाला सांगत आहे याची पण पी-डी-एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटेल. कशा पद्धतीने भेटेल ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हे 2 टॉपिक झाले मॉड्यूल 1 चे. त्यानंतर जर बघितलं आपण इथे ऑफ पनिशमेंट असं लिहिलेलं आहे. सो यामध्ये कधी विद्यार्थ्यांना डाउट्स येत असेल, की पनिशमेंट म्हणजे आता एवढंच टॉपिक आहे. तर यामध्ये कोणते टॉपिक येणार आहे? तुमचं कॅपिटल पनिशमेंट असेल, ते येणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं अजून एक टॉपिक होता क्राईम्समध्ये, जो की काइंड्स ऑफ पनिशमेंट आहे किंवा थिअरीज ऑफ पनिशमेंट आहे. ओके. सो जे काही ते टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स तुम्हाला या पनिशमेंटसाठी इम्पोर्टंट आहेत. प्लस जी पी-डी-एफ मी तुम्हाला सांगणार आहे, त्या पी-डी-एफमधून हे पनिशमेंट तुम्हाला स्टडी करायची आहे. सो मॉड्यूल 1 चे हे डायरेक्टली तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत. मॉड्यूल 2 मध्ये जर आपण आलं, तर जनरल एक्सेप्शन्स आहेत आपल्याला क्रिमिनल लायबिलिटी अंडर भारतीय न्याय संहिता 2023. क्रिमिनल लायबिलिटी आणि जनरल एक्सेप्शन जर आपण बघितलं लॉ ऑफ क्राईम्समध्ये, तर हे सेम आहे. बट तुम्हाला आता भारतीय न्याय संहिता 2023 याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. सो याचे पण नोट्स एकाच पी-डी-एफमध्ये भेटणार आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ते आपण टेलिग्राम चॅनलला दिलेले आहे. नेक्स्ट जो तुमचा टॉपिक इम्पोर्टंट आहे, अबेटमेंट, क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी, अटेम्प्ट ऑफ अबेटमेंट. अबेटमेंट आणि क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी हे तुम्हाला डायरेक्टली शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन येऊ शकतो. सो हे पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि या टॉपिकमध्ये फक्त ऑफेन्सेस रिलेटेड मॅरेज जो सेक्शन 63 टू 99 पर्यंत आहे. हा जो क्वेश्चन आहे, हा तुम्हाला लाँग क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं मॉड्यूल 2 मध्येच ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट आहे आणि ऑफेन्सेस रिलेटेड टू द इलेक्शन. जे हायलाइट केलेलं ते तुम्हाला इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत. ते चांगल्या पद्धतीने करा. येणाऱ्या एक्झाममध्ये ते खूप तुम्हाला हेल्प होऊन जाईल. त्यानंतर मॉड्यूल 3 मध्ये जर आपण बघितलं तर एक फॉल्स एव्हिडन्सचा हा एक टॉपिक इम्पोर्टंट आहे आणि ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलिजियन हा एक टॉपिक इम्पोर्टंट आहे. मॉड्यूल 4 मध्ये जर बघितलं आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी, ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट अँड प्रॉपर्टी मार्क्स आणि क्रिमिनल इंटिमिडेशन, इन्सल्ट अँड डिफमेशन. डिफमेशन हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. तो तुम्हाला लाँग क्वेश्चन आणि शॉर्ट नोट आणि हा जो आहे तुम्हाला वन लाइनरमध्ये किंवा शॉर्ट नोटमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. जे हायलाइट केलेले आहेत त्याचा रिसर्च केलेला आहे प्रॉपर पद्धतीने. सो त्या पद्धतीने तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. हे झालं मॉड्यूल 4 आणि हे जे टॉपिक्स आहेत, या टॉपिक्समधून तुम्हाला स्टडी
कशामधून करायचं आहे? इम्पोर्टंट टॉपिक्स तर तुम्हाला दिले सिलेबसमधलेच. आता इम्पोर्टंट जर आपण बघितलं तर ते करायचे कशामधून आहे? तर पहिलं याच्यामध्ये सजेस्टेड रीडिंगमध्ये दिलेलं आहे. बेअर ॲक्ट जर तुम्ही रीडिंग करत असाल, तर बेअर ॲक्ट्समधून तुम्ही करू शकता. जसं की हे जे बेअर ॲक्ट्स आहे, जनरल एक्सेप्शन यामध्ये जर आपण बघितलं, हा बेअर ॲक्ट्स आहे. हा बेअर ॲक्ट्स ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला पी-डी-एफ स्वरूपात दिलेला आहे. हे जर तुम्हाला कठीण वाटत असेल, तर तुम्हाला आता एक पी-डी-एफ सांगत आहे, ते तुम्ही टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ते भेटून जाईल. भारतीय न्याय संहिता ही ऑलरेडी पी-डी-एफ मी टाकलेली आहे. ऑलरेडी 1600 स्टुडंटनी ऑलरेडी ही पी-डी-एफ बघितलेली आहे. वरती तुम्हाला दिलेलं आहे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे आणि मराठीमध्ये पी-डी-एफ सुद्धा दिलेली आहे. यामध्ये वन बाय वन जसं तुम्हाला सेक्शन मॉड्यूल वाईज मी तुम्हाला इम्पोर्टंट टॉपिक सांगितलेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपात भेटणार आहेत. ठीक आहे. सो या पी-डी-एफमधून तुम्ही डायरेक्टली अभ्यास करू शकता. याचा ऑलरेडी जी पी-डी-एफ आहे, ती Telegram चॅनलला दिलेली आहे. Telegramची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर Telegram चॅनल जॉइन करा. सँडी कदम ऑफिशियल हा Telegram चॅनल आहे आपला. सो ते जॉइन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पी-डी-एफ भेटून जाईल आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. चांगला रिझल्ट या चांगला स्कोर हा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होऊन जाईल. ओके. थँक यू सो मच.